ठाकरे सेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भीती हे या बंडामागचं प्रमुख कारण असल्याचा दावा बंडखोर खासदारांनी केलाय। ठाकरे सेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या भीतीने बंड केल्याचा दावा होतोय आणि त्यासाठी दाखला दिला जातोय संजय राऊतांच्या एका वक्तव्याचा। संजय राऊतांनी असं वक्तव्य केलं होतं की तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आता आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, हाच एक चांगला मार्ग आहे आणि त्याचाच दाखला घेत या आजच्या बंडखोर खासदारांचं म्हणणं असं आहे की शिवसेनेला सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा काही विचार चालू असल्याचं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही बंड केलं आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी शिवसेना स्थापन झालेली नाही असं सुद्धा बंडखोर म्हणतायत। पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वाटल्यानं आपण काढता पाय घेतला असंही शिंदेंच्या या खासदारांचा दावा आहे। आता या ठाकरेंच्या खासदारांचा दावा आहे की जे शिंदेंच्या शिवसेनेत आता जाऊ पाहत आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुशांत, हा दावा यापूर्वी सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाला होता, खास करून अनेक भाजप नेत्यांनी सुद्धा आधीच्या पहिलं जेव्हा फूट पडली होती तेव्हा सुद्धा म्हटलं होतं की यांची दिशा कोणत्या दिशेने चाललेली आहे, हिंदुत्व सोडलेलं आहे, सेक्युलर होत चाललेली आहे शिवसेना। आता तोच टप्पा आपल्याला बघायला मिळतोय का? खरंच शिवसेनेच्या खासदारांच्या जे आता शिंदेंच्या शिवसेनेच्या दिशेने चाललेले आहेत त्यांची ही भीती खरी वाटावी अशी परिस्थिती होती का? प्रसन्न सर, अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असाल तर 4 वर्षापूर्वी जे बंड झालं त्यावेळी देखील एकनाथ शिंदेसोबत जे आमदार होते त्यांचं एक पत्र आलं होतं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं कुठेतरी काँग्रेसीकरण होतंय आणि याचमुळे आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतोय। अर्थात आता तीच पुन्हा पुनरावृत्ती होताना आपल्याला बघायला मिळते। 6 खासदार आता उद्धव ठाकरेंचे फुटलेले आहेत आणि आता एक माहिती समोर येते की कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार आणि याची भीती आम्हाला होती आणि याचमुळे आम्ही हा निर्णय घेतो अशी आता माहिती समोर येते। अर्थात प्रसन्न सर, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की याआधी देखील भाजपचे नेते असतील किंवा एकनाथ शिंदेनी देखील अनेकदा म्हटलं होतं की कुठेतरी बाळासाहेबांचे विचार होते, ते बाळासाहेबांच्या विचारापासून उद्धव ठाकरे दूर जात होते आणि ते आम्हाला पटले नाहीत, त्यामुळे आम्ही वेगळा निर्णय घेतला। आता देखील पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। उद्धव ठाकरेचे खासदार फुटलेले आहेत, उद्या कदाचित ते पक्ष प्रवेश करू शकतात, मात्र त्याआधी जी पहिल्यांदा जी ओढण्यात आली होती तीच आता ओढताना बघायला मिळतात हे बंडखोर खासदार। अर्थात आता यामध्ये आणखी अनेक मुद्दे आहेत। नेमके या खासदारांनी बंडखोरी का केली? कारण उद्धव ठाकरे असं काही जणांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे कुठेतरी खासदारांना आमदारांना वेळ देत नाहीत, भेटत नाहीत, ही देखील या खासदारांमध्ये नाराजी होती। मात्र आता जे प्रमुख कारण समोर होते त्यामध्ये ते म्हणजे शिवसेनेचं कुठेतरी काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार होतं व संजय राऊतांच्या काही वक्तव्याचा दाखला देखील इथे दिला जातोय। त्यामुळे जी 4 वर्षापूर्वी घटना घडली त्याची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा होताना दिसते आणि तसे आरोप देखील होताना दिसतात। प्रसन्न सर, बघावं लागेल आपल्याला शिवसेनेच्या खासदारांची ही भीती आणि त्याबद्दल ठाकरेंचं काय म्हणणं आहे। धन्यवाद सुशांत। दरम्यान खासदार फोडल्यानंतर शिंदेंचं लक्ष आता ठाकरेंच्या आमदारांवर आहे। आमदार फुटू नये यासाठी ठाकरे सतर्क झालेत। वर्धापन दिनी ठाकरे आमदारांची एकजूट दाखवणार आहेत। 20 आमदारांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत। उद्धव ठाकरेंची बुधवारपासून आमदारांसोबत फोनवरून चर्चा आहे ठाकरे सेनेच्या वर्धापन दिनावर। त्यामुळे खासदार फुटल्याचं सावट आणि आमदार फुटतील का याची भीती असं दोन्ही आवरण आहे। मात्र या निमित्तानं आमदारांची आणि शिवसेनेची एकजूट उद्धव ठाकरे दाखवतील अशी शक्यता आहे। पद्मेश पवार अधिक माहिती देत आहेत। पद्मेश, प्रसन्न सर, एकीकडे खासदार फुटले तर दुसरीकडे आपण पाहिलं तर उद्याच शिवसेनेचा हा 60वा वर्धापन दिन आहे आणि आता उद्धव ठाकरेंनी काल रात्रीपासून अनेक जे आमदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचबरोबर त्यांना या वर्धापन दिनाचं निमंत्रण देखील त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे अनेक जे खासदार आहेत ते उद्या वर्धापन दिनी उपस्थित राहणार आहेत। जे मुंबईतले जे सगळे खासदार आहेत 10 खासदार ते उपस्थित राहतील, पण विदर्भातले असतील, काही मराठवाड्यातले असतील ते देखील या वर्धापन दिनी उपस्थित राहण्याची आपल्याला त्या स्थानी स्वतः माहिती दिली। आपण पण देखील कालपासून सगळ्या आमदारांशी आपण बोलत होतो। त्यांच्याप्रमाणे ते असं देखील म्हणतायत की मी उद्धव साहेबांसोबतच आहे, आम्ही कुठे जाणार नाही, खासदारांनी जे केलं तसं आम्ही करणार नाही असं आता तरी दावा करत असतील तरी देखील आपण पाहिलं तर आता एकनाथ शिंदेचं खासदार मिशन झालेलं आहे, पण भविष्यात ते आमदार मिशनकडे पण जातील। कारण आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे कालपासून मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाले। ते प्रत्येक संपर्क प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, अनेकांना देखील कॉल लावून तयारी करायला लावतायत। ते देखील सांगतायत की आपल्याला वर्धापन दिनाला राहायचंय, आपल्याला सोबत राहायचंय, आपल्याला कामं करायचं असे देखील आता अनेकांना ते बोलत असताना पाहायला मिळते। त्याचबरोबर अनेक जे आमदार आहेत ते देखील उद्धव ठाकरे यांची काल रात्रीपासून बोलतायत। आज देखील अनेक आमदारांना आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी कॉल लावलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांच्या मतदारसंघातल्या अनेक गोष्टी संदर्भात पद्मेश, आपलं लक्ष असेल परवाच्या होऊ घातलेल्या, उद्याच्या होऊ घातलेल्या या मेळाव्याकडे काय होते बघूया आपण। धन्यवाद पद्मेश।
दरम्यान नाशिक निवडणुकीत नवं राजकीय समीकरण बघायला मिळू शकतं. ठाकरे सेनेचे 45 सदस्य गोकुळ गीतेंना मतदान करण्याची शक्यता आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दर्ड्यांच्या विजयाला त्यामुळे आव्हान मिळू शकतं. 6 खासदार फुटल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेने ही रणनीती आखली आहे. प्रचार थांबवला असला तरी गीते पडद्यामागून सक्रिय असल्याचीही चर्चा आहे. किरण ताजणे अधिक माहिती देतात. किरण, प्रसन्न सर, सुरुवातीपासूनच नाशिकची निवडणूक ही इंटरेस्टिंग राहिलेली आहे, ज्यामध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल, त्यानंतर माघारीची आणि आत्ताच्या घडीला जर बघितलं तर मतदान प्रक्रिया होते. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कालच्या दिवशी जे ऑपरेशन टायगर राबवण्यात आलेलं आहे त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार जे फुटले गेलेले आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मात्र या सगळ्या दरम्यान शिंदेच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे जे असलेले उमेदवार आहे, जे महायुती म्हणून एक संघ काम करताना या ठिकाणी दिसून येत असले तरी दुसऱ्या बाजूला भाजपकडनं ज्यांनी बंडखोरी केलेली आहे ते गोकुळ गीते पडद्यामागे सक्रिय असल्याची चर्चा आहे. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जी 45 मतदानाची त्यांच्याकडे जी ताकद आहे ती गीतेंच्या पाठीमागे उभी करण्याची शक्यता आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक प्रकारे शिंदेच्या शिवसेनेला श देण्याचा प्रयत्न या सगळ्या निमित्तानं होतोय. मागच्या काळामध्ये संजय राऊत ज्या वेळेला नाशिक दौऱ्यावर आलेले होते त्यांनी उघडपणे भूमिका घेतली होती की आमचा राजकीय शत्रू हा 1 नंबरचा शिंदेची शिवसेना आहे, शिंदे गट आहे, अशा स्वरूपाचं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे या मतदान प्रक्रियेत नेमकं काय घडतं हे पाहावं लागेल. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.